आनंदाची खरं तर ही बातमी म्हणावी लागेल, कारण सोनं चांदीच्या दरामध्ये कमालीची घसरण झालेली पाहायला मिळते। गेल्या 7 दिवसात सोन्याच्या दरात 5,000ची घसरण झाली आहे। तुम्ही जर सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी। सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे, कारण आज बाजार उघडताच सोने चांदीच्या बाजारात मोठा धमाका उडालेला आहे। मागील 10 वर्षांमध्ये जे काय घडलं नव्हतं ते आज सोन्याच्या बाजारात घडायला सुरुवात झाली आहे, ज्यामुळे सोनं चांदीच्या भावात मोठी उलटापलट झाली। कारण की 5 मिनिटांपूर्वी सोने चांदीच्या बाबतीत राज्याचे फडणवीस मुख्यमंत्री आणि शिंदे साहेबांनी एक सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे, ज्यामुळे सोन्याचा फुगा या ठिकाणी फुटलाय। सराफा बाजारामध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। 10 वर्षातील सगळ्यात मोठी विक्रमी घसरण या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली, ज्यामुळे ग्राहकांच्या रांगा सकाळपासूनच सोन्याच्या दुकानासमोर लागायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। आम्ही या ठिकाणी सोन्याच्या दुकानामधील रांगा बघून आश्चर्यचकित झालो आहे, कारण गेल्या 6 महिन्यांमध्ये इतकी गर्दी सोन्याच्या दुकानामध्ये कधीच या ठिकाणी दिसलेली नव्हती। इतकी प्रचंड गर्दी आज सकाळपासूनच या सोन्याच्या दुकानामध्ये आता पाहायला मिळू लागली आहे। गेल्या काही आठवड्यामध्ये सोन्याच्या चांदीच्या दरामध्ये जो काय खेळ त्या ठिकाणी सोन्याने दाखवला होता त्याने अनेक गुंतवणूकदारांना अगदी विचार करायला भाग पाडलं होतं। सोन्याची दर त्या ठिकाणी मागील महिन्यामध्ये गगनाला भिडल्याचं तुम्ही सुद्धा पाहिलं होतं, पण आता विक्रमी घसरण या ठिकाणी आता सुरुवात झाली आहे। सोनं घसरायला या ठिकाणी 8 दिवसापासून सुरुवात झाली, कारण की सरकारने आज घेतला एक क्रांतिकारक निर्णय, त्यामुळे अचानक सोनं या ठिकाणी पडायला सुरुवात झाल्याचं बघायला मिळतंय। मग आता तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर ते तुम्ही आता खरेदी करायला पाहिजे की अजून थोडं तुम्हाला थांबायला पाहिजे? ही घसरण कधीपासून अशाच प्रकारे राहणार आहे आणि सरकारने आता या घसरणीविषयी सोन्याच्या काय मोठा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेऊन टाकलाय? नेमका आज फडणवीस आणि शिंदे सरकारने महाराष्ट्र राज्यामध्ये काय त्या ठिकाणी सोन्याविषयी निर्णय घेतलाय, जे तुम्हाला आता निर्णय घेतले हे तुम्हाला आता पाहायला या ठिकाणी मिळणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट सोनं खाली आणण्यासाठी सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय, ज्यामुळे ग्राहकांच्या सोन्याच्या दुकानामध्ये 6 महिन्यांमधील पहिल्यांदाच इतकं त्या ठिकाणी जास्त रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। आज सोन्याचा असा किती रुपयांनी भाव त्या ठिकाणी खाली उतरलाय की ज्यामुळे ग्राहकांची सोन्याच्या दुकानामध्ये प्रचंड गर्दी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळू लागले। तुम्ही आता सोनं खरेदी करायचं की थोडं थांबायचं? सध्याची घसरण जी सुरुवात झाल्या तर ती किती दिवस अशीच राहणार आहे? पुढील महिन्यात 2 महिन्यामध्ये काय नेमकं सोन्याचा भाव या ठिकाणी आता राहणार आहे? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही समजून सांगणार आहे। तुम्ही फक्त 2 मिनिटे लक्षपूर्वक बघायचं आहे। जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, तुमच्या घरामध्ये एखादं लग्नाचा कार्यक्रम असेल किंवा तुमच्या मुलीसाठी, तुमच्या मुलासाठी काहीही कारणाने किंवा गुंतवणुकीसाठी तुम्ही जर सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमचे हजारो लाखो रुपये आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता वाचवणार आहेत। पहा, गेल्या महिन्यापासून सोने चांदीच्या दरामध्ये तुम्हाला माहितीच असेल खूप मोठमोठे बदल झाले आहेत आणि प्रचंड वेगाने त्या ठिकाणी बदल झाल्याचं पाहायला मिळालं। एका विशिष्ट बघा या ठिकाणी एका विशिष्ट दरात जी काय उंचीची त्या ठिकाणी सोन्याने उडी घेतली होती, जो रेकॉर्ड त्या ठिकाणी बनवू पाहत होता, अनेकांच्या भुया त्या ठिकाणी उंचावल्या होत्या, अखेर तो भाव आता या ठिकाणी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। का भाव कमी झाला तर सरकारने या ठिकाणी सर्वात मोठा निर्णय घेतलाय, त्यामुळे सोन्याचा फुगा या ठिकाणी फुटल्याचं आता पाहायला मिळू लागलंय। आपल्या आकडेवारीनुसार एका विशिष्ट महिन्यात सोन्या चांदीच्या भावाविषयी सर्वाधिक त्या ठिकाणी आता मागच्या दिवाळीला उंची गाठली होती। 24 कॅरेट सोन्याचा उच्चांक दर त्या ठिकाणी सगळ्यात त्या ठिकाणी जास्त पोहोचलेला पाहायला मिळाला। मग आता सोन्याचा दर आता नेमकं किती घसरणार आहे? सरकारने या ठिकाणी काय निर्णय घेतलाय? 1-2 महिन्याच्या आतमध्ये सोनं किती हजार रुपयांनी खाली येऊ शकतं? तुम्हाला आज सोने खरेदी करायचं का थोडं थांबायचं? आता या ठिकाणी घसरणीचा भाव अशाच प्रकारे किती दिवस राहणार आहे याची सविस्तर अपडेट या ठिकाणी काय आल्या नक्की बघा। या ठिकाणी सोन्या चांदीचा भाव अगदी आता त्या ठिकाणी तोंडाच्या पलीकडे गेला होता।
तुम्हाला माहित आहे सोनं म्हणला का अंगावर काटे येत होतं दिवाळीच्या टायमाला, परंतु सोन्याने आता खेळ दाखवला होता. पण आता सध्याला सोनं घसरणीच्या मार्गावर या ठिकाणी आता सुरुवात झाल्या. मागच्या वेळी आम्ही अशाच प्रकारचा व्हिडिओ बनला होता आणि सांगितलं होतं सोनं खरेदी करा 75,000 तोळ सोनं झालं होतं. त्यावेळी आम्ही सांगितलं होतं खरेदी करा, परंतु लोकांनी ऐकलं नाही, विश्वास ठेवला नाही. म्हणून सरकारच्या माध्यमातून जो निर्णय झालाय तोच आम्ही तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे सर्वांनी आता इथून पुढे लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण 12 वर्षामध्ये रेकॉर्ड जे होतं तर ते आता तुटलंय. इतकी घसरण यामध्ये झाली आहे. मग ही घसरण किती दिवस राहणार आहे? आता सध्याचा जो काय सोन्या चांदीचा भाव आहे तर तो खरेदी करण्यासाठी तुम्हाला योग्य आहे का? तुम्ही सोनं कधी खरेदी करायचंय? नेमकं भाव आणखी याच्यापेक्षा कमी होणार आहे का? अनुभवी ज्यांना आता 25 ते 30 वर्षापासून सोन्याचा अनुभव आहे, जे आता वयानुसार त्या ठिकाणी 70-75 आता वयाचे सोनार आहेत, त्यांनी आता हा अनुभव सांगितलाय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण सोन्याचा भाव आणखी किती कमी होणार आहे, 1-2 महिन्यामध्ये सोनं आणखी किती खाली येऊ शकतं, हे आता अनुभवी सोनारांनी या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिल्या. आता सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला थांबणं योग्य राहील की लगेच त्या ठिकाणी सोनं घेऊन टाकायचं आहे, याची सविस्तर माहिती आता एका अनुभवी सोनारांनी, ज्यांचं वय त्या ठिकाणी सध्याला 70 ते 75 वर्ष पार झालंय, त्यांचा अनुभव खूप आहे. त्यामुळे तुम्हाला आता सोनं खरेदी करणं फायद्याचं ठरेल का थोडं थांबणं योग्य आहे, याचीच माहिती तुम्हाला या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहे. सोन्या चांदीविषयी मग सगळ्यात महत्त्वाचा आपण पहिला टप्पा पाहू की आजचा ताजा भाव सोन्याचा नेमका काय आहे. सोने चांदीचा आजचा ताजा दर या ठिकाणी आता सोनारांनी नेमकं काय सांगितलं आहे. आता ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण नेमकं का निर्माण झालंय, आता सराफांच्या दुकानामध्ये रांगा नेमकं का लागलेत, हे आपण या ठिकाणी सविस्तर कारणे या ठिकाणी पाहणार आहोत. आणि त्यानंतर लगेचच सोन्याचा भाव नेमकं आता का त्या ठिकाणी मागच्या वेळी वाढला होता आणि आता का कमी होऊ लागलाय हे सुद्धा समजून घेणार आहोत. तसेच भाव कमी होण्याची नेमकं कारण आता या ठिकाणी सरकारने काय सांगितलेत पहा. कारण या ठिकाणी जर कारण तुम्ही लक्षात घेतली तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये प्रचंड फायदा या ठिकाणी होणार आहे. पहा, घसरणीच्या आकडेवारीनुसार जर बघितलं तर जवळपास 20 ते त्या ठिकाणी 35 हजारापर्यंत घसरण तुम्हाला येत्या 3 दिवसांच्या आतमध्ये पाहायला मिळेल. लक्षात ठेवा, 20 ते 35 हजार रुपयांच्या दरम्यान तुम्हाला 3 दिवसामध्ये आता सोन्याची घसरण पाहायला मिळणार आहे. आता आज भावामध्ये झालेली जर त्या ठिकाणी घसरण पाहायला मिळाली तर 8 दिवसामधील सगळ्यात जास्त सोन्याची घसरण या ठिकाणी आज पाहायला मिळाल्या. चांदीमध्ये असेल किंवा सोन्यामध्ये असेल, अगदी भाव त्या ठिकाणी आता जागच्या जागी स्थिर त्या ठिकाणी गेल्या त्या ठिकाणी 2 दिवसामध्ये होता, ब्रेक लागला होता, परंतु अचानक आता या ठिकाणी आज आणि सोन्याची घसरणीला वाव मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. मग आता भाव घसरणीची या ठोस कारण सरकारने काय सांगितलेत हे तुम्ही 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. बघा, आता भाव घसरणीची अशी 3 मुख्य कारणे आहेत जी सरकारने आज जाहीर केलेत आणि त्यामुळेच सोन्याच्या दरामध्ये प्रचंड या ठिकाणी घसरण आजपासून सुरू झाल्या. मग आता या ठिकाणी तुम्ही सोनं खरेदी आधीपासून केलं असेल, विकायचं का थांबायचं, तुम्हाला आता सोनं खरेदी करायचं का थांबायचं, आणि सरकारने याबद्दल आता सोनं खाली येण्याची कोणती कारणे सांगितलीत, तुम्हाला पटण्यासारखी कारणे आहेत आणि तुम्हाला सोनं या ठिकाणी तुम्हाला वाढेल की कमी होईल हे ओळखण्यासाठी काही सोप्या आयडिया देखील सरकारने काय सांगितलेत तुम्ही आता पाहायचं आहे. नेमकं गेल्या 8 दिवसापासून सोनं अचानक त्या ठिकाणी खाली काय येऊ लागले याबद्दल महत्त्वाची कारणं आता तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजणार आहे. तर बघा, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सोनं खरेदी करायचं की थांबायचं हे सुद्धा सरकारने तुम्हाला सांगितले. तसेच अनुभवी एक त्या ठिकाणी 30 ते 40 वर्षापासून अनुभव त्या सोनारांना आहे, त्यांनी सुद्धा आता हा अनुभव सांगितलाय तुम्हाला घ्यायचं सोनं का थांबायचं. बघा, आता लक्षपूर्वक समजून घ्या, आजचे ताजे भाव नेमकं सोन्याचे काय असणार आहेत, उद्याचे ताजे भाव कशा प्रकारे असणार आहेत, परवाचे ताजे भाव कशा प्रकारे असणार आहेत हे तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु सरकारने काय निर्णय घेतलाय ते देखील सांगतो. कारण की येणाऱ्या काळात सोन्याचा भाव जो ठरणार आहे तर तो आता सरकारने घेतलेल्या निर्णयावरून कारणावरून ठरणार आहे. आता सगळ्यात आधी आपण या ठिकाणी समजून घेऊया की आता सोन्याच्या त्या ठिकाणी मागच्या दिवाळीला सोनं का वाढलं होतं. कारण सोनं वाढण्याचं कारण समजून घेतल्यानंतर तुम्हाला सोनं खाली कसं येतंय त्याची कारणं सुद्धा समजणार आहेत. आता पहिल्या टप्प्यामध्ये समजून घेऊया की सोनं भाववाढीची कारणं काय होती, भाव नेमकं दिवाळीला का वाढला होता.
पहा महत्त्वाची 3 महत्त्वाची कारणे या ठिकाणी सरकारने आता समोर केले आहेत ज्यामुळे भाव वाढला होता। त्यानंतर 3 कारणं आपण पाहणार आहोत की भाव का कमी झाला नेमका, या 3 कारणं तर पाहणारच आहोत। त्यानंतर भाव सोन्याचा अचानक का घसरला, भाव त्या ठिकाणी का वाढला होता। बघा, जागतिक तणाव वाढला होता, आंतरराष्ट्रीय स्तरावर काही विशिष्ट ठिकाणी तणाव वाढला होता। तुम्हाला माहित आहे अमेरिकेचा आपलं संबंध अजिबात चांगलं नव्हतं। अमेरिका, अफगाणिस्तान, त्या ठिकाणी इराणचा जो काय त्या ठिकाणी भांडणं लागली होती आणि यामुळेच दिवाळीला तुम्हाला सोनं या ठिकाणी आता एकदम ढगाला पोचल्याचं पाहायला मिळालं। परंतु आता या ठिकाणी सोने त्या ठिकाणी स्वस्त एकदम खाली कधी येणार आहे, तुमच्या अपेक्षानुसार कधी येणार आहे। तुमची अपेक्षा आहे 75,000 80,000 त्या रेटमध्ये किती दिवसांनी होणार आहे। अनुभवी सोनारांनी काय सांगितलंय, सरकारने यावर काय निर्णय घेतलाय, नक्की तुम्ही आता पाहायचं आहे। या ठिकाणी काय झालं, मागच्या महिन्यामध्ये अमेरिका आणि आपला त्या ठिकाणी भांडणं लागली होती। इराण देश असेल म्हणजे बाहेरच्या देशातील जर भांडणं लागली तर काय करतात, शेअर बाजार जो असतो तर तो शेअर बाजार काय करतो, ढासळतो आणि त्या ठिकाणी सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक काय करतात, सोनं घ्यायला सुरू करतात। 1 टन 2 टन 10 टन असं किलो अर्धा किलो सोनं नाही, 1 तोळं सोनं नाही, तर मोठे व्यापारी, मोठी लोक, श्रीमंत लोक टनाने सोनं खरेदी करतात आणि सोनं ते जास्त त्या ठिकाणी खरेदी करायमुळे त्यामुळे बाजारात सोनं अजिबात उरलेलं नसतं आणि त्यामुळे सोन्याचे दर प्रचंड आबाळाला मागच्या महिन्यामध्ये या ठिकाणी भिडल्याचं पाहायला मिळालं। आणि त्यानंतर अमेरिकेचं आपलं संबंध चांगलं झालं, त्या ठिकाणी इराणचं अमेरिकेचं संबंध चांगलं झालं आणि हे झाल्यामुळे परत एकदा सोन्याचे दर या ठिकाणी खाली आल्याचं पाहायला या ठिकाणी आता मिळू लागलंय। कारण की आता ताजा भाव देखील तुम्हाला आजचा आम्ही सांगणार आहे। सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आता या ठिकाणी जे करू लागले होते ते आता सोनं आहे असं विकू लागले आणि बाजारामध्ये आता सोनं प्रचंड प्रमाणात या ठिकाणी आता मिळू लागल्याचं पाहायला मिळालं। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे त्या बँकेने सुद्धा आता सोनं खरेदी करायचं थांबवलंय। त्यामुळेच आता सोन्याच्या दरामध्ये सोनं जास्त बाजारामध्ये येऊ लागले आणि हळूहळू या ठिकाणी टप्प्याटप्प्याने या ठिकाणी सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण आता पाहायला या ठिकाणी मिळू लागल्याचं तुम्ही सुद्धा आता या ठिकाणी बघितलेलं आहे। आज अचानक सोनं या ठिकाणी आता खाली आल्याचं पाहायला मिळालं। मग आता लोक सोन्यातले पैसे काढून त्या ठिकाणी काय करायलेत, आता सोनं आता स्वस्त वाढलंय म्हणून काय करायलेत, त्या ठिकाणी सोनाराच्या दुकानामध्ये विकू लागलेत। त्यामुळे सोनाराच्या दुकानामध्ये सोनं त्या ठिकाणी वाढलेलं आहे। बघा, त्यामुळे अमेरिकेमध्ये आणि त्या ठिकाणी आता इराण देश असेल त्यांच्या देशामधून सुद्धा भारतामध्ये सोनं भरपूर येऊ लागले आणि त्यामुळेच आता सोनं या ठिकाणी खाली आल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा, अनुभवी त्या ठिकाणी 70 वयाच्या सोनारांनी आणि सरकारने काय निर्णय घेतलाय, तुम्हाला सोनं आता खरेदी करायचं का थोडं थांबायचं, आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या 1-2 महिन्यामध्ये सोनं इतकं खाली येऊ शकतं का वाढू शकतं हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता समजावून सांगणार आहे। आता बघा, सरकारने एक अतिशय आनंदाचा निर्णय या ठिकाणी घेतलाय, ते म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता यांनी मैत्रीपूर्ण संबंध केल्यामुळे सोन्याच्या दरामध्ये प्रचंड या ठिकाणी घसरण पाहायला मिळते। गेल्या 8 दिवसापासून घसरण सुरू आहे। आता पुढील 8 दिवसांमध्ये पण याच्यापेक्षा सोन्याचे दर तुम्हाला खाली आल्याचं पाहायला मिळू शकते। सोनं खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे। आता त्या ठिकाणी एक्सपर्टच्या अंदाजानुसार तुम्ही आता सोनं जर खरेदी करायचं असेल तर तुम्हाला थांबा असं सांगितलंय, कारण सोनं आणखीन खाली येण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही थोडं वाट बघा, संयम ठेवा। नक्कीच आता जी किंमत आहे, आता किती किंमत आहे तर या ठिकाणी सोन्याच्या ओरिजिनल त्या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा रेट जर पाहिला तर या ठिकाणी आता 1,20,000च्या आसपास आहे। त्या ठिकाणी आता हे 20,000चा आकडा तुटू शकतो आणि सोनं 1,00,000 रुपयेपर्यंत तुम्हाला खाली आल्याचं पाहायला मिळू शकतं। तुम्ही सोने खरेदी करायचे असेल तर तुम्हाला आता अनुभवी सोनारांच्या मते तुम्ही थोडं थांबलं पाहिजे, कारण देशादेशामध्ये संबंध चांगलं होऊ लागले, बाजारपेठेमध्ये सोनं जास्त येऊ लागले। त्यामुळे थोडं थांबा, आणखीन तुम्हाला 1,00,000 रुपयेपर्यंत सोनं खाली आल्याचं पाऊत त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं, असा अंदाज व्यक्त या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारच्या दररोज सोन्याविषयी अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।